अमिती विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला लखनौ कॅम्पसमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये या विद्यार्थ्याला त्याच्याबरोबर शिकणारे काही जण वारंवार कानशिलात लगावताना आणि शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहेत। ही घटना ऑगस्ट 26 रोजी विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये घडली असून या घटनेतील पीडित व्यक्तीचे नाव शिखर मुकेश केसरवानी असे आहे। तो त्यांच्या मित्राच्या वाहनातून विद्यापीठात आला होता। या प्रकरणात 5 विद्यार्थ्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे। आयुष यादव, जान्हवी मिश्रा, मिलय बॅनर्जी, विवेक सिंग आणि आर्यमान शिकला अशी या 5 जणांची नावे आहेत। या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की कारच्या पुढच्या सीटवर बसलेली एक विद्यार्थिनी मागच्या सीटवर बसलेल्या शिखरला वारंवार थप्पड मारत आहे। मात्र या व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळता आलेली नाही। जी महिला विद्यार्थिनी शिखरला वारंवार मारत आहे ती त्याला थप्पड मारते वेळी त्याचे हात खाली घेण्यास सांगत आहे। ती शिखरला विचारते की क्या बोला था तूने, कॅरेक्टर आणि त्याला आणखी काही थप्पड लगावते। तर या दरम्यान आणखी एका विद्यार्थी मध्ये येतो आणि शिखरला दम भरतो, त्याला हात खाली करायला सांगतो। इतर आयुष म्हणून बोलत असलेल्या विद्यार्थ्याने नंतर शिखरला थप्पड मारायला सुरुवात केली। तो वारंवार शिखरला हात खाली ठेव असे सांगत होता। शिखरने चेहरा झाकण्यासाठी वर केलेला हात थप्पड मारण्यासाठी बाजूला करत असल्याचेही व्हिडिओ दिसते आहे। हा व्हिडिओ 101 सेकंदांचा आहे। घटना उजेडात आल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी मुकेश केसरवानी यांनी तक्रार दाखल केली आहे। त्यांनी आरोप केले आहे की BA LLBच्या दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी असलेला त्यांचा मुलगा या घटनेनंतर मानसिक धक्क्यात गेला असून सध्या महाविद्यालयात जात नाही अशी माहिती वृत्तमाध्यमांशी बोलताना दिली आहे।